मुलांना शुभ सकाळ. कसे आहात? मजेत मजेत राहा आणि आनंदात राहा, पण स्वतःची काळजी घ्या आणि कोरोना महामारीच्या काळात सर्व प्रकारची नियमावली पालन करा आणि अभ्यास करा. चला, आपण आज अभ्यासाला काय उपघटक घेतलाय त्याची उत्सुकता असेल. सुरुवात करूया आपण. मुलांना सुस्वागतम. आपण दररोज व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करत आहोत आणि युट्यूबवर पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा अडचण काही आली तर व्हिडिओ पुन्हा पाहता येऊ शकतो आणि तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. चला, आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी. यामधील घटक अभ्यासाला घेतलेला आहे आत्मविश्वासासारखी शक्ती नाही. हा आपल्याला नमुना गद्य आकलनाचा प्रकार दिलेला आहे आणि या परिच्छेदाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा परिच्छेद किंवा त्यांच्या भाषणातले हे मुद्दे आहेत. चला तर पाहूया आपण. नमुना गद्य आकलन. नमुना म्हणजे एक मॉडेल म्हणून आपल्याला दिलंय. गद्य परिच्छेद आहे आणि आकलन करणं ते समजून घेणं, त्याचा अर्थ समजावून घेणं आणि मग त्यावरील प्रश्न किंवा कृती सोडवणं असा याचा अर्थ आहे. आणि आता आपली कृतीपत्रिका म्हणजे काय आहे तर गद्य आकलनाचाच प्रकार आहे की एखादा परिच्छेद दिला जातो, त्या परिच्छेदावर आधारित प्रश्नावली किंवा कृती किंवा स्वमत अभिव्यक्ती विचारलीच जाते. त्याचाच हा एक नमुना आहे. चला, आपण प्रथम या गद्य परिच्छेदाचं वाचन करूया. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करील ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत 10 फूट लांब व 10 फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या साधन सामग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्ष लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज 40शी उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा परिच्छेद आहे. आपण प्रकट वाचन केलेलं आहे. वाचनाचे 2 प्रकार. एक आहे प्रकट वाचन म्हणजे मोठ्याने वाचायचं आणि दुसरं आहे मौन वाचन किंवा मूक वाचन, ते मनातल्या मनात वाचायचं असतं. आता हे प्रकट वाचन केलेलं आहे. अशा प्रकारे प्रकट वाचन तोंडी परीक्षेला किंवा मौखिक परीक्षेला तुम्हाला करावं लागतं. आता आपण परिच्छेद समजावून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पाहूया आपण. अतिशय सुंदर प्रेरणादायक अशा प्रकारचा संदेश आपल्याला यामध्ये दिलेला आहे. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. पहा शक्ती कशी आहे.
मोठी जशी परमेश्वराकडे शक्ती असते तशी ही शक्ती आहे आत्मविश्वास, म्हणजे कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास असणं, मी हे करू शकेल, करू शकणार नाही, अशा प्रकारची ही शक्ती असते. अतिशय उत्तम, ज्याच्याकडे ही असेल खरोखर तो व्यक्ती परिपूर्ण असतो असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. गमावणे, हरवणे, की फक्त आत्मविश्वास हरवायचा नाही, की संकटाचा प्रसंग येऊ, सुखाचा येऊ, दुःखाचा येऊ, अडचणीचा येऊ, कोणता येऊ, पण स्वतःवर विश्वास ठेवायचा की मी हे करेल, मी यातून पार पडेल, हा गमवायचा नाही. आता त्याचं उदाहरण पाहू आपण. कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गरबगडीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का? आता इथे आंबेडकर साहेब म्हणतायत की उदाहरण पहा, कुस्ती खेळायला आखाड्यात उतरले दोन पहिलवान आणि एका पहिलवानाने पाहिलं की दुसऱ्या पहिलवानाने दंड थोपटले म्हणजे आव्हान दिलंय, टू चॅलेंज, आणि तो ठणठणीत दंड थोपटतोय आणि ते पाहून जर दुसरा पहिलवान गर्भगळीत झाला, गर्भगळीत होणे म्हणजे घाबरणे, जर तो सुरुवातीलाच घाबरला तर त्याच्या हातून ती म्हणजे कुस्ती खेळ तो जिंकणं तर अशक्यच आहे, म्हणजे त्याच्या हातून काहीही यश मिळणार नाही. जरी समोरचा ठणठणीत आहे, दंड थोपटतोय, आपल्यापेक्षा वरचढ दिसतोय, परंतु आव्हान स्वीकारायचं, हरायचं नाही, मन मजबूत ठेवायचं. मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल. पहा, इतका आत्मविश्वास आहे डॉक्टर आंबेडकरांना. ते म्हणतात मी जे करीन ना तेच होणार आहे. कुठल्या देवादेव धर्मावर किंवा कुठल्या अंधश्रद्धेला बळी न पडता मी जे करीन ते होईल, एवढं माझं कर्तृत्व आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे मनाची. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. आणि हे लेखक म्हणतात की माझ्याकडे तेवढा कॉन्फिडन्स आहे, माझ्याकडे आत्मविश्वास आहे, म्हणून म्हणतो मी जे करीन तेच होईल, दुसरं काही होणार नाही. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. लेखक म्हणतात मी असं म्हणतो ना, मी जे करीन ते होईल, असं जर कोणी करायला लागलं तर आपण व्यवहारात समाजात काय म्हणतो, काय शायनिंग करतोय, पण त्याला ते लोक काय म्हणतील, घमेंडखोर म्हणजे गर्विष्ठ म्हणतील, काय अहंकारी माणूस आहे, स्वतःबद्दल अशी प्रौढी मिरवतो म्हणजे शहाणपणा सांगतो, अशी दूषणे देतील. दूषण देणे, दोष देणे, असं फार घमेंडी माणूस आहे, फार प्रौढीबाज आहे असं म्हणतील. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून, लेखक म्हणतात ही प्रौढी नाहीये की मी असं पोकळ डौल मिरवत नाहीये, मी अहंकारी नाहीये, तर आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. माझ्याकडे खूप सेल्फ कॉन्फिडन्स आहे, माझ्याकडे आत्मविश्वास आहे, म्हणून हे म्हणू शकतो. मी मनात आणेन तर 1.25 लाखाची गोष्ट सहज करेन. 1.25 लाखाची गोष्ट करणे खूप मोठी गोष्ट करणे. मनात आणलं तर मी कोणतीही गोष्ट करू शकतो. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी चांगली मोठी सोय, अगर मला इतर अनुकूलता होते असं नाही. पहा, आजच्या विद्यार्थ्यांना संदेश देता येते. जर गरिबीचा विचार केला, गरिबी श्रीमंतीचा, तर आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्याला जशा अडचणी आहेत त्याच्यापेक्षा जास्त अडचणी आंबेडकरांना होत्या. म्हणजे त्यांना अनुकूलता अजिबात नव्हती, पण परदेशात जाऊन शिक्षण घेऊन इथे समाजाची सेवा करण्याचं आणि संविधान लिहिण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. हे खूप मोठं आहे. गरिबीचा अडथळा कधी त्यांनी मानला नाही. बालपण त्यांचं कुठे गेले पाहू. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीमध्ये, 2 खोल्याच्या चाळीमध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. आणि रूम केवढ्या होत्या, 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद, म्हणजे 10 बाय 10 ची रूम. अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून, आई बाप बहीण भावंड 10 बाय 10च्या खोलीमध्ये, आणि एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केले. एका पैशाचं घासलेट तेल म्हणजे त्या काळी काही वीज उपलब्ध नव्हती. घासलेटचं तेल ओतून दिवा किंवा कंदील, चिमणी, पंती असं काहीतरी लावायचं आणि त्याच्यावर अभ्यास करायचा. इतक्या असुविधा किंवा प्रतिकूलता होती. इतकेच नव्हे तर, एवढंच नाही तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हाला आजच्या साधन सामग्रीने सज्ज असलेल्या काळात शक्य का होईल. मग ते म्हणतात मी जर इतक्या अडचणींना, संकट आणि इथपर्यंत आलो की भारताचं संविधान लिहिण्यापर्यंत गेलेली आहे, दलितांचा उद्धार करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे,
आणि आजच्या काळात तुम्हाला तर सगळं साधन सामग्री उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तरी मग तुम्हाला काय अशक्य आहे? मी सुद्धा या विचाराशी सहमत आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, सगळं काही आहे, मग तुम्ही का कष्ट करत नाही? विद्यार्थी दशेमध्ये असताना अभ्यास हे एकच कर्तव्य आहे, ते प्रामाणिकपणे का पार पाडत नाही? सगळ्या प्रकारच्या उपलब्धी तुमच्या समोर आहेत, आंबेडकरांच्या समोर ते पण नव्हतं, हे लक्षात घ्या. म्हणूनच लेखक म्हणतात, कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. दीर्घोद्योग म्हणजे सतत कष्ट करणं, दीर्घ म्हणजे मोठे आणि कष्ट, सतत कष्ट करणं. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कष्टाळू व्हा, कष्ट टाळू होऊ नका. मी 2 शब्द म्हणाले, काही लोक असतात कष्टाळू आणि काही लोक असतात कष्ट टाळू, म्हणजे कष्ट टाळणारे. मग तुम्ही कोणत्या गटामध्ये जायचंय? तर कष्टाळू गटामध्ये जायचंय आणि सतत दीर्घोद्योगी व्हायचंय. त्यामुळे काय मिळतं तर पराक्रमी होतो तो व्यक्ती आणि बुद्धिमान होऊ शकतो. आणि ज्याच्याकडे बुद्धी असेल त्याच्या मागे पैसा आणि सत्ता चालून येते असं म्हणतात. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. निपजणे जन्म घेणे, की कोणताही मनुष्य उपजत म्हणजे जन्मताच पराक्रमी, जन्मताच बुद्धिमान असं नसतो. कष्ट करून तो त्या पदापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून लेखक स्वतःचं उदाहरण देत आहे. मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात 8 वर्ष लागतात, तो अभ्यास मी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला. पहा की जो अभ्यासक्रम आहे, जे शिक्षण वकिलीचं घेण्यासाठी तिथे गेलेले आहेत, त्याच्यासाठी 8 वर्ष लागतात, पण आंबेडकरांनी तो अभ्यास 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. म्हणजे रात्रीची झोप नसेल आणि 2 वेळचं अन्न सुद्धा नव्हतं. अर्ध्या अर्ध्या पावावर आणि अर्ध्या अर्ध्या चहाच्या कपावर त्यांनी दिवस काढलेला आहे. हे करण्यासाठी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला. 24 तासापैकी 21 तास अभ्यास आणि बाकीचे 3 तास आहेत, त्यामध्ये बाकीचे जे आपले दैनंदिन काम आणि आराम किंवा झोप, एवढं काम केलेलं आहे त्यांनी. 21 तास काम केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच दीर्घ कष्टाने ते यशस्वी झालेले आहेत. जरी माझी आज 40शी उलटून गेली असली, म्हणजे जेव्हा लेखक हे लेखन करत होते 40शी उलटून गेली होती, पण ते सांगतात मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. अजूनही 24 तासांच्या पैकी 18 तास खुर्चीवर बसून ते काम करतात. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय, दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. यशप्राप्ती होते दीर्घ उद्योग केल्याने, कष्ट केल्याने यश मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करा की दिवसाच्या 24 तासांच्या पैकी तुम्ही किती तास अभ्यासासाठी देता, याचा विचार करा आणि 12वीच्या अभ्यासाचं नियोजन करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दिलेला मोलाचा आपल्याला संदेश आहे. यावरील कृती आपण पाहूया. नमुना कृती दिलेल्या आहेत. कृती 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण, 2 गुण लिहायचे. दुसरी आकृती आहे, व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम काय होतो, 2 परिणाम लिहायचे. आणि अभिव्यक्तीसाठी दिलेली आहे कृती, व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा. याची उत्तरं आपण पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण, कोणते गुण जाणवले आपल्याला, तर ते दीर्घोद्योगी होते. आणि दुसरा गुण आहे गरिबांच्या बद्दलची त्यांना कळकळ होती, म्हणून समाजकार्य त्यांनी केलेलं आहे. पुढची कृती आहे क्रमांक आ ची, व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम काय होतो, तर व्यक्ती पराक्रमी बनते, व्यक्ती बुद्धिमान बनते. पराक्रमी आणि बुद्धिमान हे 2 शब्द महत्वाचे आहेत. पुढची कृती आहे अभिव्यक्ती, स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. अभिव्यक्ती, व्यक्तीच्या जीवनातील आत्मविश्वासाचे स्थान स्पष्ट करा. त्यामध्ये लिहायचं आपण, आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो ते कळते. मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो. आपल्याला काम करताना त्रास होत नाही, त्याचे कष्ट जाणवत नाही, उलट ते काम करताना आपल्याला आनंद मिळतो. अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन. म्हणजे आपल्याला आवडणारे काम आपण करायचं आहे आणि यशस्वीपणे ते पार पाडायचे. आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे.
तशी ती कळली तर आपल्याला आत्मविश्वास येईल. म्हणजे आपली क्षमता काय आहे काम करण्याची ती कळली पाहिजे. म्हणजेच आनंदी व सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो, कितीही कठीण कामे करू शकतो. खूप कामे करणे दीर्घोद्योगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात. विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते. म्हणजेच आपण पराक्रमी बनतो. म्हणजे कोणतंही काम सतत केल्याने आपला त्या कामावर ठसा निर्माण होतो आणि आपल्याला यश मिळतं. आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो. हीच बुद्धिमत्ता होय. आणि सतत एखादं काम केलं की ते अचूकपणे करायची क्षमता निर्माण होते, त्याच्यामध्ये वेग निर्माण होतो, भरभर करायला लागतं ते काम आणि मेंदू ती कौशल्य वाढवतो आणि यालाच बुद्धिमत्ता म्हणतात. थोडक्यात आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो. हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरशः खरे आहे. अशा प्रकारे अभिव्यक्तीची कृती लिहायची आहे.